नमस्कार मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता की आपण घेतलेली हॅमर कॅन्डल घेतलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की इथं रेड कॅन्डल घेतलेली आहे, आपण ग्रीन कॅन्डल घेतलेली आहे. आता ह्या दोघांमधला फरक तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. आता फरक म्हणजे कसा की रेड कॅन्डल बघू शकता की वरून ओपनिंग देते आणि खाली क्लोज होते, आणि ग्रीन कॅन्डलचं अपोजिट वरून क्लोज होते आणि खालून ओपनिंग देते. तुम्हाला एवढी गोष्ट, बेसिक गोष्ट माहीत असायला पाहिजे की रेड कॅन्डल वरून ओपनिंग होते आणि खाली क्लोज होऊन जाते, आणि ग्रीन कॅन्डल त्याचं ऑपोजिट खालून ओपनिंग होते आणि वरून क्लोजिंग होते सॉरी, ठीक आहे. आता या पॉईंटला बघू शकता तुम्ही लोअर शॅडो, ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, ह्या पॉईंट ह्याला आपण शॅडो म्हणणार आहोत. तुम्ही ह्याला किंवा वीक बी म्हणू शकता. शॅडो वीक ती एकच आहे. आणि तुम्हाला सांगू की हॅमर कॅन्डलला कसं ओळखायचं, बेसिकली 20% ह्याची काय राहणार आहे, बॉडी राहणार आहे, ठीक आहे. 20% काय राहणार आहे, बॉडी, आणि किती 80% काय राहणार आहे याची, 80% काय राहणार आहे याची, वीक राहणार आहे, ठीक आहे. आता आपण काय करू, ह्यालाच तुमच्या चार्टर, म्हणजे आपण चार्टर बघू की तुमचा टॉप लॉस टार्गेट कसा तुम्ही सेट करू शकता, ठीक आहे. 10 सेकंड आपण आधी बुलिटचा घेऊया, तुम्हाला आयडिया येईल. ओके, आता तुम्ही बघू शकता की मार्केट चालू होता डाऊन ट्रेंड मध्ये, बेसिकली, ठीक आहे. इथे बघू शकता डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट चालू होता, एक अशी कॅन्डल बनली, हॅमर कॅन्डल बनली, आणि तुम्ही बघू शकता मार्केट पुरा डाऊन ट्रेंड मधला मार्केट आहे अप ट्रेंड मध्ये गेलेला आहे. मग ही ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल आहे आपली हॅमर कॅन्डल, त्यांनी पूर्ण डाऊन ट्रेंड पुन्हा अप ट्रेंड मध्ये जाऊ शकतो, आणि अप ट्रेंड पुन्हा डाऊन ट्रेंड मध्ये जाऊ शकतो, बघणार आहोत आपण आता, ठीक आहे. आता तुम्हाला एंट्री आणि टॉप लॉस, म्हणजे तुमचं एंट्री टार्गेट आणि टॉप लॉस सांगतो तुम्हाला मी, सेकंड. आता इथं बघू शकता तुम्ही, जर ही बॉटमला बनली आपली हॅमर कॅन्डल बॉटमला बनली, ठीक आहे, ती ग्रीन बनू किंवा रेड बनू, त्या कलर मॅटर करत नाही त्याच्यामध्ये. फक्त काय, बॉटमला बनली तर बुलिश, जर टॉपला बनली तर बिरिश. आता तुम्ही बघू शकता की ते हॅमर कॅन्डल बनली होती. आता त्याचा इथं आपली कन्फर्मेशन काय आहे की त्याचा हाय ना, हा वाला हाय जर ब्रेक झाला, ठीक आहे, हा वाला ब्रेक झाला की आपण या कॅन्डल एंट्री घ्यायची. तुम्ही बघू शकता एंट्री लेवल आहे, आणि त्याच कॅन्डलच्या लेवलच्या खाली काय करायचं, आपण टॉपला ठेवायचं, बेसिकली, ठीक आहे. आता तुम्हाला मी दाखवतो की बिरिश ट्रेंड खाली सुटतो, ठीक आहे. जस्ट सेकंड, ठीक आहे. बघू शकता तुम्ही बिरिश ट्रेंड कसा आहे की, समजा आता मार्केट चालू होता अप ट्रेंड मध्ये, ठीक आहे, अशी कॅन्डल बनली, हॅमर कॅन्डल बनली, मार्केट डायरेक्ट डाऊन ट्रेंड मध्ये आलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे. आता याची कन्फर्मेशन काय आहे की याचा लो ब्रेक होत असेल तर मी या कॅन्डलला एंट्री घेईन, या लोच्या खाली टॉप लॉस येईन, आणि हा नाही सॉरी, या लोच्या खाली एंट्री येईन, आणि ह्या हायच्या आपला टॉप लॉस येईन. आता तुम्हाला टार्गेट भेटू शकतो, ठीक आहे. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय करू शकता की, समजा आता मला कॉल ऑप्शन बाय करायचं आहे, बेसिकली, तिथे एक हॅमर कॅन्डल बनली इथं अशी, तर मग इथं हॅमर कॅन्डलची असा हाय ब्रेक होत असेल तर मी एंट्री घेऊ शकतो कॉल ऑप्शनला, आणि ते बिरिश साईड म्हणजे पुट ऑप्शन बाय करायचा, लो ब्रेक होत असेल तर मी एंट्री घेऊ शकतो पुढच्या, ठीक आहे. जर तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स घ्यायचा असेल ना, या चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे ना. धन्यवाद.